ऐका ऐका ऐका, आता जे तुम्ही बघणार आहात ती केवळ एक फिल्म नाहीये ना विकतची जाहिरातबाजी. ह्या आहेत ठक्कर्सच्या ग्राहकांच्या ठक्कर्स प्रती असलेल्या सच्च्या भावना. हे शब्द आहेत मनापासून आलेले, हृदयाला भिडणारे, अगदी दिल से. ह्यांच्यासाठी आणि यांच्यासारख्या हजारोंसाठी आणि हो तुमच्यासाठी सुद्धा ठक्कर्स म्हणजे क्वालिटी, चांगली गुंतवणूक, टाइमिंग, ट्रस्ट, बिग ग्रुप, रेप्युटेड, बजेट, ट्रान्सपरंट, परिचित, ऑसम, टॉप मोस्ट कंपनी, ब्रँड नेम, अग्रणी नाव आहे, अँड द रेप्युटेशन, फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स, एफोर्डेबल आहे, जिव्हाळा, आपुलकी, कोऑपरेटिव्ह आहे, एक्सलेंट, चांगलंच, लिस्टेड कंपनी इन नॉर्थ महाराष्ट्र, बेस्ट, value for money. I will say a good ethics, great work and a great builder. या आणि अशा अनेक गुणांमुळे हे ग्राहक ठक्कर्सशी जोडले गेलेत. नवे ठक्कर्सच्या विशाल कुटुंबाचे सदस्यच झालेत. ह्यांच्यासाठी त्यांचं हक्काचं घर म्हणजेच ठक्कर डेव्हलपर्स, ठक्कर बिल्डर्स, ठक्कर डेव्हलपर्स, ठक्कर बिल्डर्स, ठक्कर, ठक्कर डेव्हलपर, ठक्कर्स. माझं नाव संदीप कुलकर्णी. मी ॲक्च्युली पुण्याचा राहणार आहे. मी गेली 4 वर्षापासून नाशिकमध्ये राहतो. मी एव्हरेस्ट इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून दिंडोरील जी फॅक्टरी आहे त्या कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर या पोस्टवर मी काम करतो. मी महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं काम बघतो. तर मी जेव्हा नाशिकमध्ये आलो त्यावेळेला मी ऑलमोस्ट 1.5 ते 2 वर्ष मी भाड्याने राहत होतो. पण तुम्हाला माहिती आहे की भाड्याच्या घरामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात की तुम्हाला दर 11 महिन्यांनी अग्रीमेंट बदलावं लागतं. बाकी काही प्रॉब्लेम असतात, तुम्ही इंटिरियर करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यानंतर मी असं ठरवलं की नाशिकमध्ये एखादा चांगला प्रोजेक्टमध्ये आपण फ्लॅट बुक करावा. त्या हिशोबाने मी नाशिकमध्ये सर्च चालू केला. मी, माझी मिसेस, मुलगा दर शनिवार रविवार फिरायला चालू केलं नाशिकमध्ये. तर ऑलमोस्ट आम्ही 7-8 साईट दर शनिवार रविवार अशा बघायचो. तर काही छोट्या साईट बघितल्या, काही मोठ्या साईट बघितल्या. खूप फिरल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आम्हाला मनपसंत अशी साईट तिघांनाही एकाच वेळेला आवडेल अशी एकही साईट आम्हाला सापडत नव्हती, की ज्याच्यामुळे आम्ही फार विचार करून फ्रस्ट्रेट झालो होतो की आता काय करावं. त्यानंतर आमचं बराच सर्वे केल्यानंतर आम्ही नाशिकमध्ये नवीन होतो त्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं की कुठल्या एरियात फ्लॅट बुक केला पाहिजे. नंतर असं लक्षात आलं की द्वारका हे एक मोठं सर्कल आहे जिथून ट्रान्सपोर्टेशन अँड एव्हरीथिंग इज इझिली रिचेबल हे आम्हाला लक्षात आलं की त्याच्यामुळे आम्ही द्वारकाच्या आसपास साईट बघायला पुन्हा चालू केलं. त्यानंतर माझ्या एक कलीग आहेत, बेसिकली आमचे डीलर आहेत, त्यांनी मला सजेस्ट केलं की इव्हा लक्झरिया म्हणून एक इथे चांगली साईट चालू आहे, तिथे तुम्ही ट्राय का करत नाही. मग लगेच ते मला आमचे डीलर या साईटवर घेऊन आले. मला पळताक्षणी साईट पसंत पडली आणि त्यावेळेला मी एकटाच होतो. मग मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मिसेसशी डिस्कस केला आणि मिसेसला त्याच दिवशी मी घरी इथे साईटवर घेऊन आलो. संध्याकाळी आम्ही साईट जेव्हा बघितली तेव्हा आम्हाला इथली लक्झरी, इथली हवा आणि इथलं सगळं एकूण ॲम्बियन्स जे आहे ते आम्हाला इतका आवडला की आम्ही ठरवलं की बजेट काही असो आपल्याला इथेच बुक करायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सगळं इथे प्रेझेंटेशन आणि हे होतं ते आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही डिसिजन घेतला आपल्याला साईट इथे बुक करायची. त्याच्यानंतर आम्ही लगेच 2 दिवसांनी ठक्कर बिल्डर्सच्या ऑफिसमध्ये गेलो आणि आम्ही निशांत सरांशी बोलून आमच्या पुढची कार्यवाही करून मागच्या सप्टेंबरमध्ये आम्ही ही साईट बुक केली. तर आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या ठक्कर बिल्डर्समध्ये साईट बुक केलेली आहे. ठक्करचं नाव नाशिकमध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा उतरतो, लँड करतो पुण्यावरनं, तेव्हा कुठे उतरतो तर ठक्कर बाजारमध्ये उतरतो. हे सगळ्यांना म्हणजे डोक्यात असतं, त्यामुळे ते ठक्करशी रिलेटेड होतं आणि माझ्या डोक्यात ठक्कर त्यामुळे बसलेलं होतं की आपण एका चांगल्या प्रोजेक्टमध्ये आज बुकिंग करतोय. माई सेल्फ सचिन विजय कुमार शर्मा. मैं नासिक में ही रहता हूँ. मेरा टूर्स एंड ट्रैवल्स का बिज़नेस है. बसेस वगैरह हैं तो उस सिलसिले में मेरा कामकाज है. मैंने अभी जल्दी में ईवा लग्जरिया में एक फ़्लैट बुक किया था जो कि नासिक टाकली रोड में है. अच्छा लोकेशन है, नेचर वाइज भी पोल्यूशन वाइज भी बढ़िया लगा वो जगह, तो बुक किया हुआ है. ये रेफरेंस है ना ठक्कर बिल्डर्स तो काफ़ी मतलब पुराने हैं और उनको तो नाम से ही उनके नाम देखते ही वहाँ पे हम अट्रैक्ट हो गए थे. पहले हमको लगा अपने बजट में है क्या नहीं, पर फिर वो भी हमने मैनेज किया. बजट में था तो
फिर स्टेप उठा लिया फिर मैं। यहाँ पे स्विमिंग पूल, मेरे भाई है, सब मतलब बहुत खुश हुए। यहाँ पे स्विमिंग पूल है, मतलब और भी अच्छे, मतलब अच्छी चीज़ें, स्लाइड और ऐसे अलग अलग गेम्स हैं, तो सब खुश हुए, सबको अच्छा लगा। नमस्कार, मेरा नाम फरीदा राजा है और हम लोगों ने ईवा लग्जरिया नासिक में हमारा फ्लैट बुक करवाया है, जो कि ठक्कर का एक प्रोजेक्ट है। ठक्कर्स नासिक में अराउंड 50 इयर्स से काम कर रहे हैं और लेकिन आज वो जो स्टेज पर खड़े हैं तो मुझे उनका जो सक्सेस है, उनकी जो अचीवमेंट है भी, वो देखकर एक शेर याद आता है कि नज़र नज़र में उतरना कमाल होता है, नज़र नज़र में उतरना कमाल होता है, नफस नफस में बिखरना कमाल होता है। बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है। जी नहीं, मैं नासिक में एक्चुअली कुछ साल से ही शिफ्ट हुई हूँ, क्योंकि हम लोग पहले दुबई में रहते थे, मतलब मैं वहाँ जॉब करती थी, तो नासिक में नए थे हम लोग। इसलिए जब हम लोगों ने सोचा कि कहीं फ्लैट बुक करवाना है तो ऐसा कोई प्रोजेक्ट चाहिए था जो थोड़ा सिक्योरिटी पर्पस से भी अच्छा हो, बच्चों के लिए भी अच्छा हो, जहाँ पर बच्चों को एक खेलने के लिए जगह मिले, क्योंकि नासिक अब ऐसा नहीं रहा है जहाँ पर बच्चों को खेलने के लिए कोई जगह रहे। तो हम लोगों ने जब सर्च किया तो हमको सभी के तरफ से एक ही नाम आया कि ठक्कर्स का प्रोजेक्ट अगर है आपके घर के पास ही है और वो मतलब चल रहा है, वहाँ पर अभी शुरू हुआ है, तो आपने वहीं जाना चाहिए और वहीं बुक करवाना चाहिए, क्योंकि उनसे रिलायबल कोई नहीं है यहाँ नासिक में। मी मुकेश सोथाणी नाशिकमध्ये गुंतवणूक सल्लागार म्हणून गेले जवळजवळ 25 वर्ष काम करतो आहे आणि इथं जे गुंतवणूक सल्लागार आमचं जे एक संघटना आहे त्यांचा गेल्या 10 वर्षापासून मी अध्यक्ष पण आहे। बहुतांश आपण जर बघितलं नाशिकमध्ये तर सध्या गेल्या 5-6 वर्षापासून रिअल इस्टेटमध्ये अतिशय चांगली बूम आलेली आहे आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून रिअल इस्टेटमधली गुंतवणूक माझ्या हिशोबाने ईवा लक्झुरिया जे आहे ठक्कर डेव्हलपरनी आता जे सुरू केलेलं आहे द्वारकाजवळचा प्रोजेक्ट, तो अतिशय चांगला प्रोजेक्ट आहे आणि मी स्वतः गुंतवणूक सल्लागार असल्यामुळे मला एक गोष्ट नक्की कळते की टायमिंग कुठे साधायचं असतं। आणि जसं आपण एक बारकाईने जर गुंतवणूक क्षेत्रात बघितलं तर रिअल इस्टेटमध्ये बेसिकली आपण 3-4 गोष्टी बघतो। एक अफोर्डेबिलिटी बघतो, दुसरा ॲस्पिरेशन बघतो, त्याच्यानंतर आपण अवेलेबिलिटी बघतो आणि ओव्हर द पिरियड आपण ॲप्रिशिएशन बघतो। आणि या चारही गोष्टी मला वाटतं रिअल इस्टेटमध्ये जर बघितल्यानंतर त्या हिशोबाने ठक्कर डेव्हलपरचा जो ईवा लक्झुरिया हा जो प्रोजेक्ट आहे, ह्या चारही ज्या गोष्टी आहेत ते तिथं पूर्ण होत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मी नक्की केलं की आपलं म्हातारपण किंवा आपलं रिटायरमेंट आयुष्य आपण ईवा लक्झुरियामध्ये सेट करायचं। आणि ज्यावेळेस मी घरात ही गोष्ट सांगितली, माझा चिरंजीव ऑलरेडी मॅनेजमेंट स्टुडंट आहे, त्याला मी सांगितलं, माझी मिसेस सुद्धा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे आणि ज्यावेळेस आम्ही तिघांनी मिळून हा डिसिजन घेतला त्यावेळेस खरंच माझ्या डोक्यात एकच नाव आलं, ठक्कर डेव्हलपर्स। आणि त्यामागचं कारण असं आहे की उत्तर महाराष्ट्रातली ही एकमेव अशी रिअल इस्टेट कंपनी आहे की जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे। दुसरी गोष्ट, त्यांचा जो गेल्या 50 वर्षापासूनचा जो ग्रोथ आहे तो मी माझ्या नजरेने बघितलेला आहे। जितूभाई ठक्कर असो, निशांतजी असो, राजूभाई असो, नरेंद्रभाई असो, यांनी ज्या पद्धतीने हे सगळं डेव्हलप केलेलं आहे आणि जेव्हापासून मी या व्यवसायात आलो तेव्हापासून मनात एक सुप्त इच्छा होती की कधीतरी आपण ठक्करमध्ये एक फ्लॅट घ्यावा। आणि आज जवळजवळ नाशिकमध्ये 50,000पेक्षा जास्त सुखी कुटुंब ठक्कर डेव्हलपरनी तयार केलेले आहेत। आणि एकंदरीत जर आपण बघितलं आणि नाशिकचा विकास बघितला, नाशिक एकंदरीत मला असं वाटतं की तपोवनात ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आले होते आणि त्यांनी इथं 14 वर्ष काढली, मला वाटतं आपल्याही उतारवयाची 14 वर्ष आपण या ईवा लक्झुरियामध्ये काढली तर निश्चितच आज नाही तर जसं रामाला पुढे राज्याभिषेक त्यांचा परत त्या अयोध्या मिळाली तसं आपल्यालाही चांगलं काहीतरी भविष्यात मिळेल। आणि या भावनेने आणि भविष्यात एक चांगली गुंतवणूक, त्या हिशोबाने मी ईवा लक्झुरियामध्ये फ्लॅट बुक केला। ईवा लक्झुरियामध्ये सगळ्या सुखसुविधा ह्या उपलब्ध आहेत। शहराच्या मध्यवस्तीत आहे,
सगळं शेजारी आहे आणि तरी सुद्धा एकदम शांत वातावरण आहे. आपल्याला आयुष्यात काय पाहिजे? आपल्याला आयुष्यात चांगले शेजारी पाहिजे, चांगला परिसर पाहिजे. Because life is one battle after another. अवॉइड तो नहीं कर सकते इन बैटल्स को, लेकिन हंसते हुए लड़े तो वो लड़ाई नहीं लगती. Because you work really hard to make your dreams come true. और हंसते गाते सुंदर सा गाना गुनगुनाते की गई मेहनत फिर मेहनत नहीं लगती. Because blueprints and visions and goals and targets drive you. लेकिन उस ड्राइव पर अगर दिल में एक मुस्कान हो तो ड्राइव लंबी नहीं लगती. Because you know that building a house is not that tough. It's building a home that's the challenge. और प्यार हो तो मकान को घर बनाने में देर नहीं लगती. Because tomorrow is your biggest hope, also your biggest worry. लेकिन किसी अपने का साथ हो तो कल की चिंता नहीं लगती. Because the crowds, the noise, the chaos is all around you. जिंदगी में एक सुकून भरा पल मिले तो कोई भी भीड़ दिल पे भारी नहीं लगती. Because there are always things to stress you out. छोटी छोटी बातों का जश्न मनाएं तो बड़ी बड़ी मुश्किलें भी फिर बड़ी नहीं लगती. Because for you, no sky is too high, no dream is too big. दिल में उमंग हो, हाथों में ताकत हो, होठों पर मुस्कुराहट हो तो नामुमकिन कोई चीज नहीं लगती. Because you are you. And you inspire us with your love, your spirit and your dreams. और हमें तो आपका साथ निभाने से बड़ी कोई बात नहीं लगती. That is why we are here for you, with you. At Eva Luxuria, with homes that are a tribute to your love of life and a life that gives you a million little reasons to keep smiling. क्योंकि आपकी हर मुस्कुराहट की वजह होने से बड़ी हमें कोई खुशी नहीं लगती. आइए आपकी यही मुस्कान बरकरार रखते हुए हम आपको ले चलते हैं हमारे अन्य प्रोजेक्ट्स दिखाने ठक्कर्स इंडिगो पार्क, where you discover your family all over again. गोविंद नगर सारख्या उत्कृष्ट लोकेशनवर 9,000 स्क्वेअर फुटांचं भव्य हिरवगार पोडियम गार्डन असलेला 3 BHK कॉन्डोमिनियम्सचा एक अलिशान रेडी पोझिशन गृह प्रकल्प आणि ग्रँड्युअर अपार्टमेंट्स. सदाबहार कॉलेज रोडवर असलेला रेडी पोझिशन लक्झुरियस 3 BHK अपार्टमेंट्सचा स्टाइलिश प्रोजेक्ट which will help you make your statement. मी देवरे उदय, मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. ठक्कर डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टी घेण्यामध्ये मुख्य कारण माझं हे होतं की बाजारात त्यांचं नाव होतं. त्यांचं नाव असल्यामुळे मला प्रॉपर्टी चांगली मिळेल ही मला खात्री होती. म्हणून मी ठक्कर डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टी खरेदी केली. ठक्कर डेव्हलपर्स आणि इतर बिल्डर्समध्ये मेजर फरक हा आहे की ठक्कर डेव्हलपर्स त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स आणि ह्या सर्व गोष्टी सार्वजनिकरित्या किंवा त्यांच्या वेबसाईटवरती टाकतात. म्हणजे त्या सर्व लोकांना इझिली अवेलेबल होता, कळता. तसे इतर बिल्डर्सचं मला त्यांचं फक्त ब्राउचर बघितलं की त्या व्यतिरिक्त काही दिसत नाही.
त्याच्यामुळे खात्री पटते की तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवर सर्व माहिती टाकली तर ते ह्या गोष्टी करून देणार. दुसरी गोष्ट, त्यांच्या प्रॉपर्टीचं जे काम चालतं त्याच्यामध्ये जी मटेरियल वापरलं जातं, कारण मी ही स्कीम घेताना मी ऑलमोस्ट सुरू झाल्यापासून मी बघतोय त्यांचं मटेरियल आणि इतर लोकांचं मटेरियल याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. शिवाय यांच्या अनेक स्कीम चालू असल्यामुळे यांना मटेरियल त्यांना स्वस्तात पडत असेल पण आम्हाला क्वालिटी पण मिळते. हा दोघांमध्ये मेजर फरक पडून आम्हाला त्याचा फायदा ठक्कर्समुळे आम्हाला होतो. I'm Mrs. Naina Gunde. I'm working with the government, and previously my posting was with an engineering association. We were builders for government, and being associated with the building area, I know about Thakkars. I have been hearing about them for a long time. They have been in this business for the last 50 years. And they are known for their quality, and so taking into consideration their reputation and all that, we preferred taking a house with the Thakkar builders. In fact, in 2 words I can tell about the house that we are staying. Our previous flat was also a very nice flat, though it was a small area. So when we shifted to this, my daughter commented was how soon we have forgotten our old flat, despite the fact that we used to like our old flat a lot. For me, I like the layout of the garden. The garden and the amphitheater here is like very nice, and you haven't seen anything similar to this in Nasik anywhere else. And the other amenities also regarding the specifications of the rooms in the flat, that is excellent, and we are in short we are quite satisfied with whatever we have got. मी सयाजी जाधव, मी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर आहे. हे माझं सेकंड हाऊस आहे इंडिगो पार्क. जेव्हा मी इकडे मी सेकंड हाऊसच्या शोधत होतो त्या अगोदर 6 महिने मी बरेच दुसरे फॅसिलिटीज बघितल्या, दुसरे बिल्डर्स बघितले, दुसरे स्कीम्स बघितले, पण ह्या पर्टिक्युलर इंडिगो पार्कचे स्कीम मला आवडली मोस्टली 2 गोष्टींमुळे. इकडचे प्रशस्त फ्लॅट्स जे आर्किटेक्चर केलेले, रूमच्या सायझेस, सिलिंगची हाईट, हे एक मला खूप आवडलं, जे मला कुठेच नाशिकमध्ये मिळालं नाही त्यावेळेला. आणि त्याचा प्रशस्तपणा, लाईट, खेळती हवा, आणि एस्पेशली वर्किंग वुमनसाठी आम्हाला ज्या काही फॅसिलिटीज मिळाल्या त्या अमेझिंग आहेत. आय एम एन्जॉईंग इंडिगो पार्क अँड ठक्कर्स इंडिगो पार्क एस्पेशली ॲट द बेस्ट. नवीन जी लोक नाशिकमध्ये किंवा ठक्कर डेव्हलपर्स बरोबर असोसिएट होऊ शकतात त्यांना सांगेन की अगदी निर्धास्तपणे आणि निश्चिंतपणे तुम्ही घर बुक करा, कारण आपल्या घराची आपण काळजी घेण्याची गरज फारशी येत नाही. निशांत भाई आहेत, जितू भाई आहेत, आणि यांची फॅमिली बरीच वर्ष कदाचित या व्यवसायात असल्यामुळे त्यांनी ग्राहकांची नीड अगदी बरोबर ओळखली आहे. आपल्याला जास्त बोलावं लागत नाही, जेवढं ते आपल्याला कबूल करतायत तेवढं ते डेफिनेटली देत आहेत. हेलो, वी आर रामचंदानीस. यहाँ पे हम लोगों को इतना अच्छा लगा कि जो इन्होंने खुद की एम्यूनिटीज़ हम लोगों को दी है, एंड इट इज़ वेरी नाइस, एंड प्लस द गार्डन एरिया, द किड्स प्ले, एंड इट इज़ वेरी सेफ ओवर हियर कि हम लोग अपने बच्चों को बिंदास यहाँ पे छोड़ के जा सकते हैं, एंड दे आर वेरी लाइक सिक्योर ओवर हियर. It's not been hidden, everything has been showcased, very much open to us, and nothing has been hidden from us. Hi, I'm Srinivas Lal. Myself, I'm a civil engineer. Before buying a house, I visited almost all the projects, upcoming projects in Nasik, and was a little dissatisfied because some projects had enough parking but not enough security. The space utilization was not good, the garden was not good, or if the garden was good, this parking had a problem, there was limited parking. This is one project, the moment I visited it, I liked it, and that is because the parking was ample, the PlayStation was enough, good enough for the children to be there, enjoy the time, and the security was amazing. So I was totally satisfied by this project, and that's how I chose this project to be my home. As I said, being a civil engineer, I can vouch that my experience with Thakkar Developer has been one of the most amazing.
and I can easily say that Thakkar Developers means value for money with respect to the services, the amenities provided, as well as the finishing. Thank you. I am Sharath Kashinath Barve. I am a Deputy General Manager in HL Nasik. आम्ही आधी बंगलो शोधत होतो, पण नंतर ठक्कर बिल्डर्सचे फ्लॅट बघून आम्ही बंगलोंचा विचार सोडून दिला आणि इथे फ्लॅट बुक केला. इथे बंगल्यात राहण्याचं समाधान मिळतं आणि बाकीच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत, वी ऑल आर हॅपी फॉर दॅट. This type of house and all, Thakkar approached me by how do you say and all. So we have a lot of interaction. Other schemes he has got are bringing up. We will definitely propose people and say people that construction is good, amenities are good. If you have any issues, you can discuss and resolve. So we have I have sent some people from my office also to Thakkar, and they have appreciated and some have booked also. की आम्ही स्वतःचा होता तो बंगला विकून आम्ही फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेलो आहोत. कारण नुसतं इंडिपेंडेंट बंगल्यामध्ये एकटं राहिल्यासारखं जे नुसती जागा मोठी होती, बट जे काही व्यवस्थित आहे त्या ह्याच्यामध्ये सुंदर प्रकारे सगळं ॲम्युनिटीज आणि हे करून दिलेले आहेत, त्या आम्हाला खूप आवडल्या. ठक्करच्या क्वालिटी ऑफ द मटेरियल जी यूज केलेली आहे पूर्ण याच्यामध्ये ती खूपच छान आहे, आवडली. आणि बेसिकली आफ्टर सेल सर्व्हिस ज्याला आपण आज जास्त महत्त्व दिलं जातं कुठल्याही याच्यामध्ये कस्टमरला जे एक्सपेक्टेड असतं की आफ्टर सेल सर्व्हिस, तर ती आम्हाला खरंच चांगली मिळाली आहे. आज आमच्याकडे येणारा प्रत्येकजण आधी विचारतो की इतका चांगला बुक केलेला आहे, अजून यांच्या कुठे आहेत का, इतक्या चांगल्या साईट्स होत आहेत का. म्हणजे आम्हाला खरंच म्हणजे माझे जे काही रिलेटिव्स आहेत मुंबई पुण्यातले, तर ते उलट विचारतात की असेल तर आम्हाला नक्की सांगा, वी आर इंटरेस्टेड, की आम्हाला त्यांच्या जर दुसरीकडेही साईट्स होत असतील तर सांगा, असं आम्हाला त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. अँड वी डेफिनेटली विल कम्युनिकेट टू दोज पीपल ऑल्सो. ठक्कर ग्रुपने केलेलं काम छानच आहे, नो डाऊट. राजीव श्रीधर लोढा. एक तर बेसिकली याचं जे इंटरनली हे जे स्ट्रक्चरल डिझायनिंग वगैरे आहे, इथे तुम्हाला कुठेही कॉलम बीम असं दिसत नाही, म्हणजे ते फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती. आणि रूम्स साईज इज व्हेरी नाईस, म्हणजे कम्फर्टेबल वाटतं मला, कारण पहिल्यापासून असंच मोकळ्या याच्यात राहायची सवय असल्यामुळे हे माझं फर्स्ट, मी पहिल्यांदाच हे पाहिलं आणि पहिल्यांदाच चॉईस केलं, दुसरं कुठलं बघितलंच नाही त्याच्यानंतर. My name is Mohan Singh. I have got very old dealing and I am customer with the Thakkar Builders right from 2004 onwards. And I have booked this Indigo project 502 because that place was very good. Moreover, it's in the center of a city. I invested money only, but the very good infrastructure is there. They are excellent in that performance. I must say Thakkar Builder is a very well established, very known builder. He can go ahead for the further progress on this one, no doubt. They are well behaved with the customers on this one. Because life is one battle after another. Avoid तो नहीं कर सकते इन battles को, लेकिन हंसते हुए लड़े तो वो लड़ाई नहीं लगती. Because you work really hard to make your dreams come true. और हंसते गाते सुंदर सा गाना गुनगुनाते की गई मेहनत फिर मेहनत नहीं लगती. Because blueprints and visions and goals and targets drive you. लेकिन उस ड्राइव पर अगर दिल में एक मुस्कान हो तो ड्राइव लंबी नहीं लगती. Because you know that building a house is not that tough. It's building a home that's the challenge. और प्यार हो तो मकान को घर बनाने में देर नहीं लगती. Because tomorrow is your biggest hope, also your biggest worry. लेकिन किसी अपने का साथ हो तो कल की चिंता नहीं लगती. Because the crowds, the noise, the chaos is all around you.
जिंदगी में एक सुकून भरा पल मिले तो कोई भी भीड़ दिल पे भारी नहीं लगती। Because there are always things to stress you out. छोटी छोटी बातों का जश्न मनाएं तो बड़ी बड़ी मुश्किलें भी फिर बड़ी नहीं लगती। Because for you, no sky is too high, no dream is too big. दिल में उमंग हो, हाथों में ताकत हो, होठों पर मुस्कुराहट हो, तो नामुमकिन कोई चीज नहीं लगती। Because you are you, and you inspire us with your love, your spirit, and your dreams. और हमें तो आपका साथ निभाने से बड़ी कोई बात नहीं लगती। That is why we are here for you, with you. At Eva Luxuria, with homes that are a tribute to your love of life, and a life that gives you a million little reasons to keep smiling. क्योंकि आपकी हर मुस्कुराहट की वजह होने से बड़ी हमें कोई खुशी नहीं लगती। ठक्कर्स एन्क्लेव्ह, गोविंदनगरच्या परिसरातला हा स्मार्ट पर्याय बघा। ठक्कर्स एन्क्लेव्ह, ट्रूली स्मार्ट लिव्हिंग, कॉम्पॅक्ट 2BHK होम्सचा एक ट्रूली स्मार्ट पर्याय। ठक्कर्स एन्क्लेव्ह, ठक्कर्स हार्मनी। खेळतं हसू तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यातच मिळतं। आमच्या हार्मनी या गृहप्रकल्पात तुम्हाला ते नक्की जाणवेल, कारण इथे निसर्गच हास्य फुलवतो नकळत। द्वारकाच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेला कॉम्पॅक्ट अफोर्डेबल 2BHK फ्लॅट्सचा अप्रतिम रेडी पोझिशन प्रोजेक्ट ठक्कर्स हार्मनी, युअर ट्रँक्वालिटी विथ नेचर। ठक्कर्स निशिगंध, नाशिक सिटी सेंटर मॉलच्या जवळ असलेला 1 and 2BHK तसेच ऑफिसेसचा एक अत्यंत नावाजलेला रेडी पोझिशन गृहप्रकल्प ठक्कर्स निशिगंध। See, basically it is a project by Thakkars, and Thakkars is one of the most reputed and very transparent builders in Nasik, and the amenities what they are providing in Eva Luxuria along with their brand name, that makes it a unique combination. So I didn't even have to think twice about it. I simply came in and booked the flat. So that was one of the major things. A few of them I did, but again the kind of transparency and the kind of ease that we were expecting from the builder was not there in those properties. So there was no question about going in for any of them. Eva Luxuria has got two distinct advantages. One is you are with nature as well as you are with the city, are pretty much known as landmarks. Like if you take the Nasik bus stand, that it has been built by them, and you have never come across a single situation where somebody would have said that Thakkars has not stuck to their word about delivering a property on time, or they have not been transparent in their dealings and we have been taken for a ride. It just doesn't happen. So that is one of the things that comes to you. Like I said, they are very, very transparent. It's not a relationship between a builder and a customer. When you are at their office, you feel that you are wanted there. That is one. Second is you are treated more as a family member than as a buyer. I mean, the first day probably people do not know your name because you are not associated with them. The second or third time when you go there, because you need to in the course of your dealings, and people know you by name, they know what is the importance that is to be given to you as a client of a prestigious project. So that is what that you value. I mean, you are wanted at an office. It's not just that you write something about being good to a customer and it remains only on paper. They actually follow it. I would say it's all put together. It's a fantastic experience being associated with Thakkars. We have known them for a long time as a builder, but now today we have the opportunity of associating with them and staying in their property. All along we were on the periphery.
now we are in the center of the game. So that is how I would associate, and in a single word I would say it's an awesome project. In fact, to tell you, I wouldn't just say recommend, I have already done it. There are 5 flats that we own in this building as a group put together. So we have already recommended the property, and we continue to do it. When people ask us that what is a good project in and around Nasik, we don't hesitate. पण टू बी प्रिसाइज त्यांचं जे पण म्हणजे कम्युनिकेशन असतं, जे पण ते म्हणजे ॲडव्हर्टाईज करतात, सेम टू सेम आपल्याला ॲम्युनिटीज किंवा सेम टू सेम आपल्याला फीचर्स त्यांच्या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल असतात. ह्या आधी पण माझ्या बरेच फ्रेंड्सने ठक्करमध्येच बुक केलेले आहेत, अँड दे ऑल्सो से द सेम थिंग की त्याच्यात म्हणजे बरेचसे प्रोजेक्ट्स बऱ्याच कंपनीजमध्ये आधी प्रोजेक्ट लॉन्च करण्याच्या वेळेस वेगळं हे पिक्चर दाखवतात आणि ॲक्च्युअल नंतर वेगळंच असतं. बट दॅट इज नॉट द केस इन द केस ऑफ ठक्कर. सो एक तो विश्वास एक म्हणून जी एक गोष्ट म्हणू शकतो आपण, ती खूप आपल्याला ठक्कर्स ग्रुपमध्ये बघायला भेटेल. सर फर्स्ट आय विल मी त्याच्या बजेट बघेल, त्याला बजेट काय आहे, आणि त्याचं बजेट जर असेल ह्या याच्याप्रमाणे मी त्याला सर्वात पहिले ठक्कर्समध्येच त्याला मी सजेस्ट करेल. दो त्याच्या बजेटच्या जरी थोडं वरती जात असेल तरी मी त्याला ठक्कर्समध्ये सजेस्ट करेल, कारण की जी गुणवत्ता आणि जी क्वालिटी आपल्याला बघायला भेटते ठक्कर्समध्ये ती मला नाही माहिती दुसऱ्या कुठल्या याच्यामध्ये असेल, आय डोंट नो. आणि मी याआधी माझ्या 1-2 मित्रांना सजेस्ट पण केलं आहे, त्यांनी घेतलेलं पण इथं फ्लॅट. माय नेम इज सुदित चौथानी. वेल, आय एम एन MBA as well as an software engineer, and the basic thing that I like about my home is it should be pleasant. I should love living at that place, and the major thing is it should also be a fun-loving thing. It is also near Nasik Road railway station. My main intention to live over here, as it is having all the modern amenities, all the things I need, which is close to my heart, and a very friendly neighborhood, and a 50-year reputation of trust that Eva Luxuria Thakkar Builders has built. I have heard about only Thakkars in Nasik, that if people speak, my friends, when I have a conversation with them, they also say that yes, Thakkars is a very big group. First of all, it has 500 flats plus, so there is going to be a lot of public, and it's not about public, it's about getting a group together. People from different societies are going to come together, people from different religions, different places are going to come together, and there will be a lot of enjoyment. The second thing is modern amenities, everything, CCTV cameras, personal attention, each and everything is going to be considered over here. Eva Luxuria, according to me, is better than other places, not just because of modern amenities, because we can find at other places also, but the trust which has been built up by Thakkar developers, that is very important, that is considered for me. तेजिंदर सिंह बिंद्रा, मैंने 2 फ्लैट लिए हैं ईवा लग्जरिया में, जिसको ठक्कर डेवलपर डेवलप कर रहे हैं. ठक्कर का रेपुटेशन अच्छा है और उसके बहुत सारे इधर प्रोजेक्ट हुए हैं, और ये हमारे पुराने घर के आसपास और हमारा प्लेस ऑफ बिजनेस के आसपास होने की वजह से हमारे को बहुत कन्वीनियंट होता है. और जो एम्यूनिटीज़ वो दे रहे हैं वो एक मिडिल क्लास को एफोर्डेबल है. 24 आवर्स सेफ्टी रहेगी यहाँ पे, वो हमें वहाँ पे नहीं है. पर जो आजकल के बच्चों को चाहिए, जो हमें चाहिए आज के हिसाब से, वो ईच एंड एवरी फैसिलिटीज हमें यहाँ पे मिली है, इसलिए हमें यहाँ. हाँ, युवा लग्जरिया है ना, इसका एक औरंगाबाद हाईवे, मुंबई हाईवे, पुणे हाईवे, इसका कनेक्टिविटी है. और लोकल सिटी के इससे देखा जाए तो एक विदिन 5 मिनट्स सेंट्रल बस स्टैंड को जाता है, रेलवे स्टेशन को जाता है, और टुवर्ड्स इंदिरा नगर जाता है. चारों तरफ से कनेक्टिविटी है. और द्वारका एरिया के आसपास में ये फर्स्ट टाउनशिप है. रोड्स रहेंगे, एलोटेड पार्किंग रहेगा, स्विमिंग टैंक रहेगा, सिक्योरिटी रहेगा. बाकी कोई बिल्डर्स थोड़ा सा जरा कंजूसी करते हैं प्रॉफिट के लिए, ये नहीं करेंगे. ऐसा जैसे उन्होंने प्लान बताया वैसे ही सेम कर रहे हैं, ऐसे नहीं कि बताया कुछ और है और कुछ अलग कर रहे हैं, ऐसा कुछ. Because life is one battle after another. अवॉइड तो नहीं कर सकते इन बैटल्स को, लेकिन हंसते हुए लड़े तो वो लड़ाई नहीं लगती. Because you work really hard to make your dreams come true. और
हंसते गाते सुंदर सा गाना गुनगुनाते की गई मेहनत फिर मेहनत नहीं लगती. Because blueprints and visions and goals and targets drive you. लेकिन उस ड्राइव पर अगर दिल में एक मुस्कान हो तो ड्राइव लंबी नहीं लगती. Because you know that building a house is not that tough. It's building a home that's the challenge. और प्यार हो तो मकान को घर बनाने में देर नहीं लगती. Because tomorrow is your biggest hope, also your biggest worry. लेकिन किसी अपने का साथ हो तो कल की चिंता नहीं लगती. Because the crowds, the noise, the chaos is all around you. जिंदगी में एक सुकून भरा पल मिले तो कोई भी भीड़ दिल पे भारी नहीं लगती. Because there are always things to stress you out. छोटी छोटी बातों का जश्न मनाए तो बड़ी बड़ी मुश्किलें भी फिर बड़ी नहीं लगती. Because for you, no sky is too high, no dream is too big. दिल में उमंग हो, हाथों में ताकत हो, होठों पर मुस्कुराहट हो तो नामुमकिन कोई चीज नहीं लगती. Because you are you. And you inspire us with your love, your spirit and your dreams. और हमें तो आपका साथ निभाने से बड़ी कोई बात नहीं लगती. That is why we are here for you, with you. At Eva Luxuria, with homes that are a tribute to your love of life and a life that gives you a million little reasons to keep smiling. क्योंकि आपकी हर मुस्कुराहट की वजह होने से बड़ी हमें कोई खुशी नहीं लगती. हे पहा आमचे नामवंत रेडी पोझिशन कमर्शियल प्रोजेक्ट्स. हे कमर्शियल प्रोजेक्ट्स म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या भरभराटीची खात्रीच. यांची मोक्याच्या ठिकाणी असलेली लोकेशन्स म्हणजे जणू समृद्धीचा वरदहस्तच. मी अजय श्रीहरी चौधरी गेल्या 36 वर्षापासून नाशिकमध्ये राहतो आहे आणि इथे एका मल्टीनॅशनल ग्रुप बरोबर काम करतो आहे. खरं तर 36व्या वर्षी घर घेणं हे आजकाल नवीन ट्रेंड आलेला आहे आणि या वयात घर व्हायला पाहिजे आजकाल ही नवीन एक मनात कल्पना आलेली आहे. कारण पूर्वीच्या काही जर आपण पाहिलं आपल्या वडिलांच्या की रिटायरमेंट झाल्यानंतर जे काही जमापुंजी PF म्हणा किंवा अजून काय साचवलेलं असायचं ते गोळा करायचं, एखाद्या बिल्डरकडे जायचं, ते सगळं त्याच्याकडे देऊन टाकायचं. तो जे घर आपल्याला देईल ते आपलं समजायचं आणि त्याच्यात आनंद मानायचा हा कन्सेप्ट होता. पण गेल्या काही वर्षात जर आपण पाहिलं तर हा कन्सेप्ट थोडासा आता कमी होत चाललेला आहे आणि 35-36 वर्षातच आपलं घर का असू नये या नवीन विचाराने एक यंग जनरेशन आता प्रेरित होते. जेव्हा आम्ही यांच्याशी म्हणजे हा माझा लहान भाऊ मयूर चौधरी आणि त्याची मिसेस सारिका चौधरी, जेव्हा आमचं नाशिकमध्ये ऑलरेडी 2 घरं आहेत पण अजून एखादं घर घ्यावं की आत्ता या वयात घर घेतल्यानंतर रिटायरमेंट पर्यंत तिथं लोन वगैरे नील होऊन आपण म्हणजे रिटायरमेंट लाईफ एकदम व्यवस्थित जगू शकू म्हणून आम्ही घर नाशिकमध्ये आजूबाजूला पाहत होतो. तर सर्व बिल्डर्स कडनं पाहिल्यानंतर असं पाहिलं की मग ठक्कर्स हे नाव की ज्यांनी आजपर्यंत हजारो घरं वसवलेली आहेत आणि कुटुंब ते आनंदात नांदतात आणि ते स्वतः सांगतात की ठक्कर्सचे व्यवहार. कारण एक मराठीमध्ये म्हण आहे की घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, नात्यांमधली ओल असावी नकोच नुसती नाती. कारण ठक्कर्स बरोबर व्यवहार करताना जेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी कसं कस्टमर किंवा हा आपला आहे हा घेईलच्या आशेने नाही पाहिलं. एक चौकशी करायला आलो होतो. त्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांची जी आपुलकीची वागणूक, जगामध्ये 16व्या याच्यात विकसित होणाऱ्या सिटीमध्ये नाशिकचं नाव आहे त्यामुळे आता सगळ्यांचं नाशिककडे लक्ष होतं आणि एक
इंटरनॅशनल प्रोजेक्ट म्हणून युवाकडे पाहता येईल, कारण त्याच्या आतमध्ये म्हणजे कंपाऊंडच्या आतमध्ये तुम्ही एकदा प्रवेश केला की तुम्हाला बाहेरचं काय हवं आहे ना असं काही गरजच पडत नाही. कारण मुख्य जे असतं की घर घेताना की एक तर सिक्युरिटी महत्वाची आहे. कारण आता तुम्ही आपण रोजचे पेपर वाचल्यानंतर सगळ्यात ज्या बातम्या पडतात ते मुख्य म्हणजे सिक्युरिटी. त्याच्यानंतर लहान पोरांना आजकाल म्हणजे त्यांना चित्रातच आता बहुतेक असे अंगण वगैरे दिसतील, तर त्या दृष्टीने की लहान पोरांना चित्रात अंगण नाही पण प्रत्यक्ष तिथे खेळायला आहे. त्यानंतर स्विमिंग टँक वगैरे वगैरे इतर जे अम्युनिटीज आहेत आणि हे सगळं अफोर्डेबल रेटमध्ये आहे. कारण मी असं स्वस्त म्हणणार नाही, कारण तुम्हाला जर चांगली वस्तू हवी असेल ना तर त्याची किंमत पण ती योग्य आहे असं म्हणजे या ठक्कर्स यांच्याबरोबर व्यवहार करताना आम्हाला जाणवलं. त्याच्यानंतर सचोटीने व्यवहार आणि जे सांगितलं तेच देणार. त्याच्यामुळे आम्ही इवा लक्झरी अँड ठक्कर बिल्डरकडनं घर घ्यायचं ठरवलं. माझं नाव विनोद रामकृष्ण चौधरी आहे आणि मी व्यवसायाने व्हेटरनरी डॉक्टर आहे. आणि मी क्रेडाईच्या एक्झिबिशनमध्ये ठक्करच्या इवा लक्झुरियाबद्दल बघितलं होतं. एकतर ठक्करचं नाव, दुसरं इथे सगळ्या ॲम्युनिटीज आणि सगळ्या गोष्टी आम्हाला अतिशय उत्कृष्ट वाटल्या. म्हणजे जे आम्हाला हवं होतं त्या सगळ्या गोष्टी इथे मिळाल्यामुळे आम्ही क्षणाचाही विलंब न लावता त्याच दिवशी फ्लॅट बुक केला. बुक केल्यानंतर तिथे जे आम्हाला ट्रीटमेंट मिळते ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा साईटवर आल्यानंतर जी आम्हाला ट्रीटमेंट मिळते याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद होतो. मन प्रफुल्लित होऊन जातं जेव्हा आम्ही इथल्या एम्प्लॉईजशी बोलतो. ठक्कर्स म्हटल्यानंतर क्वालिटी आणि टाईम बिंग ह्या दोन गोष्टी आमच्या लगेच लक्षात येतात की दिलेल्या वेळेत पोझिशन मिळणार आणि क्वालिटीमध्ये आम्हाला कुठेही काही बघण्याची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला एक रिझनेबल रेटसुद्धा मिळेल. म्हणजे फायनान्शियली आणि जे एक मानसिक समाधान तुम्हाला पाहिजे ते सगळं तुम्हाला तिथे मिळणार ठक्कर्सकडे. हा एक प्रोजेक्टमध्ये एकतर सिक्युरिटी इथे खूप चांगली राहणार आहे, प्लस मुलांसाठी गार्डन आहे, मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींसाठी पार्क आहे, त्यानंतर स्विमिंग पूलची फॅसिलिटी आहे, फिरण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही आहे, जॉगिंग ट्रॅक आतमध्येच होतो आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे मला हा प्रोजेक्ट अतिशय आवडला. डिझायनिंग, प्लॅनिंग, ॲम्युनिटीज याच्यामध्ये कुठेही काही कमी आहे असं मला वाटत नाही. इथे तुम्हाला एक विश्वास मिळेल क्वालिटीचा, एक चांगली ट्रीटमेंट मिळेल. मी तर हा सल्ला देईल की इवा लक्झुरियामध्ये जर घर खाली असेल तर तुम्ही निश्चित बुक करा, किंवा ठक्करचा कुठलाही जर प्रोजेक्ट असेल तर डोळे बंद करून तिथे जा आणि बुक करा. मी मंजुषा घाटगे, मी मूळची सांगलीची. आम्ही लोक नाशिकचे नाही आहोत मूळचे. 2004 साली मी माझ्या नोकरीनिमित्त नाशिकला आले. 2009 साली जेव्हा घर घ्यायचं ठरलं, नाशिकमध्ये स्थायिक व्हायचं ठरलं, त्यावेळेला 2009 साली मी याच परिसरात फ्लॅट घेतला. पण 2010मध्ये जेव्हा ठक्कर्स बिल्डर्सची ही ॲड आली इवा लक्झुरियाची, त्यावेळेला ती ॲड पाहूनच असं वाटलं की आपलं स्वप्नातलं घर हे आहे. त्यामुळे 2009 साली घेतलेलं घर मी एका वर्षातच विकलं आणि 2010 साली ठक्कर बिल्डर्सच्या या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले. प्रोजेक्ट एकंदर पाहता मला आवडलेलाच होता. पण कोणतीही व्यक्ती जेव्हा घर घेते, आपल्या स्वप्नातलं घर घेते, तेव्हा 4 गोष्टींचा विचार करते. एक तर बजेट, दुसरं बिल्डर, लोकेशन आणि आपली किती सुरक्षितता आहे बाबा त्या फ्लॅटमध्ये. ह्या 4 गोष्टींचा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, आपल्याला इथंच फ्लॅट घ्यायचा आहे. आणि जसजसं प्रोजेक्ट सुरू झाला तसतसं ती ओढ त्या प्रोजेक्टबद्दलची, घराबद्दलची वाढत गेली. अतिशय प्रेम निर्माण झालं, कारण आम्ही जवळपास रोज येतो प्रोजेक्टवर. म्हणजे अजून खूप गोष्टी इथं व्हायच्या आहेत, पण आम्ही जवळपास, माझे बाबा तर अगदी रोज येतात, रोज नित्यनेमानी येतात. जशी देवपूजा करतो आपण घरात तसे रोज प्रोजेक्टवर येतात. त्यामुळे असं जवळकी निर्माण झाली. बिल्डर्सबद्दल किंवा त्यांच्या स्टाफबद्दल बोलायचं झालं तर अत्यंत आपुलकी, अत्यंत सौजन्याने सगळ्यांचं बिहेवियर आहे. आम्हाला जे काही प्रोजेक्टच्या बाबतीत प्रश्न होते, आमच्या फ्लॅटच्या बाबतीत काही थोड्याफार शंका होत्या, त्यांनी शांतशी किंवा त्यांच्या स्टाफशी बोलून त्या अगदी चुटकीसरशी सॉल्व्ह झाल्या. म्हणजे कुठेही नंतर मनात शंका, हे असं काय, हे तसं काय आहे, खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं जातं. हे असं आहे, ते तसं आहे. त्यांचे इथे जे कामावर लोक आहेत त्यांच्याकडूनही पूर्ण सहकार्य मिळतं. त्यामुळं एक फार छान आपुलकी निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचं, 500 घरांची संकल्पना, हे मला फार छान वाटलं. म्हणजे निसर्गरम्य वातावरणात एक छोटंसं गाव बसल्यासारखं, ही एक संकल्पना मला फार आवडली. आणि आत्ताच्या ज्या फ्लॅट सिस्टीम आहेत ते काय, थोड्याफार जेवढे बिल्डिंग विंग्ज असतात तेवढेच लोक तिथे राहतात, पण इथे 500 घरांची संकल्पना मला फार आवडली. मी सचिन शांताराम आवटे, ही आहे
श्रीमती लता शांताराम आपटे. आम्हाला ठक्कर्स म्हटलं की आम्हाला सगळ्यात पहिले आठवतं ते म्हणजे त्यांचं ब्रँड नेम आणि त्यांची जी इतक्या वर्षाची नाशिकची परंपरा आहे की ठक्कर्स म्हणजे सगळ्यात चांगली क्वालिटी आणि ब्रँड नेम जे आहे म्हणजे त्यांचं जे नाव आहे त्या नावावरती बघून आम्ही हा फ्लॅट बुक केलेला आहे. ठक्कर्स बरोबरचा अनुभव आमचा सर्व चांगला आहे आणि आम्हाला त्यांनी पेमेंटमध्ये किंवा सगळ्या गोष्टीमध्ये बाकीच्या मला जे काही फ्लॅट्स घेताना जे प्रॉब्लेम झाले ते त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात सॉल्व्ह केले आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानतोय की त्यांनी मला म्हणजे कॉपरेट केलं आहे की फ्लॅट घेताना. इथून आम्हाला सगळ्यात जवळ म्हणजे इथून नाशिक रोड आहे, भाग जवळ आहे, द्वारका एरिया जवळ आहे आणि इथं शांतता आहे कम्पेअर टू गंगापूर रोडच्या एरियाने इथं त्या मनाने जास्त शांतता आहे. नमस्कार, मी सचिन अशोक भालेराव. मी नाशिकचा आहे मूळचा आणि माझी वाईफ डॉक्टर सुप्रिया सचिन भालेराव आणि इथे एवा लक्झरियामध्ये आम्ही ऑगस्टमध्ये 3 BHK फ्लॅट बुक केला. खूप शोधले आम्ही, 1.5 वर्ष झालं असेल आम्ही शोधत होतो घर, कुठेच नाही म्हणजे पूर्ण नाशिक आम्ही शोधलं असेल पण एवढे मतलब फ्लॅट्स म्हटलं तर रूम्स छोटे छोटे पण हेच एक प्रोजेक्ट आहे की जिथे रूम्स पण मोठे मोठे प्लस एरिया इज व्हेरी गुड मतलब मेन सिटीमध्ये सगळं जवळ, ऑटो जवळ, सगळं जवळ, स्कूल जवळ, सगळं जवळ आणि मेन तर तेच असतं की एक तर रूम मोठे हवे, सगळं जवळ हवं, बाकी कुठेच असं प्रोजेक्ट नाही आहे. आणि सिक्युरिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया. मतलब आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा आम्हाला मेन सिक्युरिटीच हवी होती आणि इथे तर म्हणजे अगदी गेटमधून एंट्री मारण्यापासून सगळी सिक्युरिटी आहे. असं नाही म्हणजे काही झालं तरी पण यु नो एव्हरीथिंग इज रेडी. यू वॉन्ट बिलीव्ह आम्ही पूर्ण नाशिकमधलं एकही असं ठिकाण सोडलेलं नाही की जे आम्ही बघितलं नाही. इथून जी सुरुवात म्हणजे नाशिक रोडपासून जी सुरुवात केली आम्ही गंगापूर रोड त्याच्या पुढे सगळं 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 बघून झालेलं आहे पण खरं सांगते बिलीव मी असं प्रोजेक्टच नाही आहे. ठक्कर्स बिल्डर्स के बारे में काफ़ी कुछ अच्छा सुना है. उनके काफ़ी प्रोजेक्ट्स अपकमिंग आ रहे हैं, कुछ हो गए तो काफ़ी अच्छा नाम सुन के हमने सोचा कि ठक्कर्स में क्यों ना इन्वेस्ट करके जाओ और वहाँ पे रहना जाओ. पहले तो हम एक स्वीट होम चाहते थे जहाँ पे एक सही लोकेशन हो, बिल्डिंग काफ़ी अच्छी हो लुक में और एमिनिटीज सब होना चाहिए. सेफ्टी के हिसाब से पार्किंग से लेके तो चिल्ड्रंस के लिए हर चीज़ का ये यूज़ होना चाहिए. वो हिसाब से हमने काफ़ी कुछ सर्च किया है और फाइनली फिर वी गॉट द बेस्ट इंडिगो पार्क. काफ़ी अच्छा है मतलब जो चाहते थे वही मतलब मिला है. मतलब एवरी हाउस वाइफ हैव अ ड्रीम दैट शी शुड हैव अ लवली होम. सो दिस इज़ अ वेरी lovely home like every housewife wants that the kitchen should be spacious, so they have given a very good spacious kitchen is there and every amenities are there. Myself Manveen Gaur Rekhi, I'm really happy to be a part of Indigo family. This is a beautiful place. The security is really good. यहाँ की सिक्योरिटी बहुत अच्छी है. We are really comfortable. कोई भी फैमिली मेंबर हमें अकेला छोड़ के जा सकता है. We have no threat or something because watchman and the security and the camera system, all this stuff is really nice. I'm really happy to be a part of this Indigo family. I am Dr. Atul Jaggi and she is my wife, Dr. Latika Jaggi. We are staying here for the past 1 year, but we know Thakkar developers for 3 years now. I think Thakkar developers and Nishant Thakkar have done an outstanding job, especially in the Indigo, and we are very happy to be associated and to be a member of Indigo family. Actually, it feels like complete home here, and especially the landscape garden. Children are enjoying a lot, and we feel as if we are holidaying in a resort. Because life is one battle after another. अवॉइड तो नहीं कर सकते इन बैटल्स को, लेकिन हंसते हुए लड़ें तो वो लड़ाई नहीं लगती. Because you work really hard to make your dreams come true. और हंसते गाते सुंदर सा गाना गुनगुनाते की गई मेहनत फिर मेहनत नहीं लगती. Because blueprints and visions and goals and targets drive you. लेकिन उस ड्राइव पर अगर दिल में एक मुस्कान हो तो ड्राइव लंबी नहीं लगती.
Because you know that building a house is not that tough. It's building a home that's the challenge. और प्यार हो तो मकान को घर बनाने में देर नहीं लगती. Because tomorrow is your biggest hope, also your biggest worry. लेकिन किसी अपने का साथ हो तो कल की चिंता नहीं लगती. Because the crowds, the noise, the chaos is all around you. जिंदगी में एक सुकून भरा पल मिले तो कोई भी भीड़ दिल पे भारी नहीं लगती. Because there are always things to stress you out. छोटी छोटी बातों का जश्न मनाएं तो बड़ी बड़ी मुश्किलें भी फिर बड़ी नहीं लगती. Because for you, no sky is too high, no dream is too big. दिल में उमंग हो, हाथों में ताकत हो, होठों पर मुस्कुराहट हो, तो नामुमकिन कोई चीज नहीं लगती. Because you are you. And you inspire us with your love, your spirit and your dreams. और हमें तो आपका साथ निभाने से बड़ी कोई बात नहीं लगती. That is why we are here for you, with you. At Eva Luxuria, with homes that are a tribute to your love of life and a life that gives you a million little reasons to keep smiling. क्योंकि आपकी हर मुस्कुराहट की वजह होने से बड़ी हमें कोई खुशी नहीं लगती. ही आहे आमची सामाजिक बांधिलकी, नाशिकच्या प्रती असलेली आमची कृतज्ञता आणि आमची कटिबद्धता.